सरपंच साहेब नमस्कार. मागच्या वेळेस आपण बारोपाडळीचे सरपंच होते लोकनियुक्त. यावेळेस पण आता इलेक्शन लागलेले, बिनविरोध काही झालेलं नाही आहे. आज माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता. आत्ताही माघार नाही झाली, बिनविरोध झालेलं नाही आहे. तर यावेळेस आपली रणनीती कशी असणार आहे? प्रथमतः मी जनता न्यूजला धन्यवाद देतो की आपण आमची दखल घेऊन या उमेदवाराच्या संदर्भात आपण पंचवार्षिक योजनेसंदर्भात आपण आमची माहिती घेतात. जुन्नर शहरामध्ये शिवजन्मभूमी आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याची बारो आणि पाडळी आणि बारो ही दोन्ही गावं प्रभावी क्षेत्रामधली गावं असून या दोन्ही गावाचं ग्रुप ग्रामपंचायत पाडळी आणि बारोचं पंचवार्षिक 2023 ते 2028 या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक लादलेली आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वपक्षीय म्हणजे तसंच बघायला गेलं तर आमची राष्ट्रवादी काँग्रेस असतील, शिवसेना असेल आणि सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही हा पॅनल बनवला आहे. आमचा पाडळी बारो ग्राम विकास पॅनल यांच्या माध्यमातून आमच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ स्वाती सोपान कबाडी यांचं आज त्यांना उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांना चिन्ह भेटलेले कबशी. तसेच 15 सदस्य आहेत. बारोमध्ये 9 सदस्य आहेत, पाडळीमध्ये 6 सदस्य आहेत. आणि विशेष मी सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो पाडळीच्या व सर्व आमचे जे कार्यकर्ते त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधून 3ही उमेदवार बिनविरोध दिलेले आहे. त्यांचे सर्व ग्रामस्थांचे उमेदवारांचे सर्वांचे अभिनंदन करतो. कारण बिनविरोधची सुरुवात ही ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 या ठिकाणीपासून झालेली आहे. आमचे मित्र माजी सरपंच माऊली शेठ कबाडी असतील, सर्व आमचे ग्रामस्थ असतील आणि आमचेच आता बिनविरोधचे उमेदवार हे जितेंद्र भाऊ कबाडी यांची बिनविरोध ही निवड झालेली आहे. बिनविरोध निवड होत असताना गावातील ताणतणाव कमी होऊन विकासाला चालना दिली जाते. बारो हे मोठं प्रभावी क्षेत्रामधील गाव असून नगरपालिका शेजारी गाव आहे. सर्व 90% चाकरमानी लोकांचं गाव आहे आणि हा विकास हा झपाट्याने त्यांना शहरालगत असल्यामुळं त्यांची अपेक्षा आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण पाहिलं असेल तर जवळपास आम्ही 17 कोटीची कामं केलेली आहेत. हे 17 कोटीची कामं करत असतील, पाईपलाईन, पिण्याची पाईपलाईन असेल, विशेष करून रस्ते असतील, गटारं असतील आणि मूळतः म्हणजे आज जो आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न सर्व शहरामध्ये असेल, गावामध्ये भेडसावत आहे. ती घनकचरा व्यवस्थापनाची समस्या आम्ही आमच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सोडवली आहे. गावातील कचरा आम्ही कचरा संकलनाचं मोठं तिथं युनिट उभं केलेलं आहे की जेणेकरून आम्ही गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून आज गाव आमचं स्वच्छ व सुंदर गाव पाडळी आणि बारो ही दोन्ही गावं आज बघता की आपण आजूबाजूच्या गावांनी बघितले म्हणजे मोठमोठ्या शहरालगतची गावं असेल तिथे कचऱ्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. ती समस्या आम्ही सोडवलेली आहे. आज सर्व ग्रामस्थांना मी एकच विनंती करतो की पाडळी आणि बारोच्या गावच्या विकासाला प्राधान्य द्या. विकास करीत असताना हेवे दावे बाजूला ठेवून जे लोक काम करतात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. आज पाडळीमध्ये बघितलं की मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही 6 कोटी रुपयाची कामं केली. ही 6 कोटीची कामं करीत असताना सर्व पाडळीतील मला ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीत सहकार्य करून तिथल्या विविध विकास कामांना अडथळे न आणता सर्व साथ दिली. त्यामुळे मी ही कामं शक्य झाली. पाडळीमध्ये मी सुद्धा पिण्याच्या पाण्याची योजना असेल, रस्ते असतील, गटारे असतील, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य या सर्व बाबीकडे लक्ष देऊन जी कामं केली ते सुद्धा सर्व माझ्या बारोकरांचा, पाडळीकरांचा मोठा मला विकासाला साथ दिली आहे. आता ज्या भागात काही कामं विकासाची झाली नसतील त्या विकास भागामध्ये विकासाची कामं का नाही झाली, कोण तिथं अडथळे निर्माण करते ह्या सुद्धा आपण सर्व ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे. ज्या भागात विकास झाला नाही त्या भागात ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही सर्व आमच्या सरपंच पदाच्या उमेदवार भगिनी स्वातीताई आहेत, ही आमची सर्व टीम एकदा आमची निवडणूक झाली आणि एकदा सरपंच पदाचा उमेदवार निवडून आला त्यानंतर सर्व आम्ही विकासाचं राजकारण, समाजकारण करून राजकारण कुठल्या प्रकारे न करता 80% समाजकारण 20% राजकारण ही भूमिका घेऊन आम्ही उतरलेला आहे. कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये आमचे मित्र माऊली शेठ कबाडी यांनी गावच्या विकासाला चांगलं प्राधान्य दिलं. माझ्यावर चांगलं त्यांनी खंबीर साथ दिली. माझ्या अगोदरच्या काळामध्ये हे माऊली शेठ सुद्धा सरपंच पद त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांनी विविध विकास कामे आपल्या गावामध्ये शाळा असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये विकासाच्या केलेल्या आहेत. विकासाला साथ द्या. ग्रामस्थांना मी एकच विनंती करतो की कुणी पण विकासाच्या वल्गना करतील. 6 तारखेपर्यंत आपल्याला गप्पा गोष्टी करतील, 7 तारखेनंतर आपलं गाव वाऱ्यावर सोडून निघून जातील. कारण त्यानंतर आपल्या गावाला
पिण्याची पाण्याची समस्या असेल, गटर असेल, ही समस्या सोडवणारी आपल्याला पूर्ण वेळ असणारी महिला आपण या सरपंच पदासाठी आपण उभी केलेली आहे. त्यांचा मसाल्याचा उद्योग आहे, व्यवसाय आहे. त्यांनी अनेक महिलांना त्यांनी कौशल्य प्रशिक्षण दिलेलं आहे मसाले उद्योगाचं, आणि व्यवसायाचं सुद्धा त्यांनी सर्व प्रकारचे मसाले तयार करणे किंवा सर्व प्रकारचे फूड असतील त्यांनी पाडळ आणि बारव महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यानिमित्त त्यांनी आज कमीत कमी माझ्या मते 50 महिलांना रोजगार आपल्या गावातील पाडळे आणि बारव गावातील महिलांना रोजगार दिला. अशा रोजगार उपलब्ध करून देणारं होतकरू आपण सरपंच आपण या गावाला आपण उभं केलेलं आहे. आणि आपण त्यांच्या मागे खंबीरपणे आज पाडळी गावामध्ये सर्व बघायला बोलतं 80% लोक सर्व या उमेदवाराच्या मागे एकमुखाने एक दिलाने पाठिंबा देऊन उभे आहेत. त्याचप्रमाणे मी पॅनल प्रमुख आमचे सरपंच माऊली शेठ कबाडी आणि मग सर्व ग्रामस्थ पाडळे आणि बारव 9 तिकडं सदस्यपदाचे उमेदवार आहेत बारवला, ते सुद्धा सर्व गावच्या विकासाने प्रयत्न करतील. आमचा पूर्व बारव हा भाग आहे, ते भाग काही तिथं कारणास्तव मागासलेलं तिथं विकास कमी झालाय. याचा विकासाला कोणतरी अडथळे निर्माण करतं. येत्या पंचवार्षिकमध्ये हे सर्व कामं आम्ही शाश्वत विकास त्या भागातला केल्याशिवाय राहणार नाही. माझं ग्रामस्थांना एकच हात जोडून विनंती आहे की सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने विकासाला साथ द्या. 2 दिवस लोक येतील, भूलथापांना कुठल्याही बळी पडू नका आणि कोणत्याही विकासाचं राजकारण कोणत्या प्रकारचं करू नका. जो शाश्वत विकास करणार आहे त्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहा अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या या पाडळी बारव ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार 15चे 15 स्वतःचे कबड्डी असतील. मी स्वतः पॅनलमध्ये 1 नंबर वॉर्डमधून मी स्वतः उभा आहे. दर्शना गणेश वाघोले आहेत, आपले किरण बाळू जाधव हे पण उभे आहेत, आणि 4 नंबर वॉर्डमध्ये मनीषिता सोपान लोखंडे ह्या सर्वसाधारणपणे उभे आहेत. आणि दुसरे उमेदवार आपले वर्षा किरण जाधव ह्या पण तिथं ST महिला म्हणून SC महिलामधून आपल्या संध्या थोरात, तसेच 5 नंबर वॉर्डमधून ज्या भागाचा आपल्या काही जुन्नर शहराजवळ नगरपालिकेजवळची हद्द लागून जी घरं आहेत त्या भागाचा विकास खरा राहिलेला आहे. आणि तो विकास करीत असताना आपल्या त्या भागात ज्या अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी मी पूर्व बारवच्या सर्व ग्रामस्थांना एकजुटीने विनंती करतो की आपण येत्या काळामध्ये जे उमेदवार दिलेले, जे सरपंच पदाचे उमेदवार दिलेले यांना भरघोस मताने विजयी करा. कारण त्या भागाचा विकास करण्यासाठी आपल्याला ह्या उमेदवारांना विजयी करणं निश्चित आहे. कारण ते विजयी झाल्यानंतर आपल्या त्या भागाचा विकास 100%चा नाही, पण निदान 10 गोष्टीपैकी आपण 7 ते 8 कामं आपण त्या भागातली करू शकतो. एवढी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. आणि पाडळी बारव ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून हे 15 उमेदवार आणि 16वे सरपंच लोकनियुक्त पदाचे सरपंच आमचे स्वातीताई सोपन कबाडी यांचं चिन्ह आहे कबशी. बाकीच्यांचं चिन्ह आपल्याला लवकरच घरोघरी पॉम्पलेटच्या माध्यमातून व आपल्या फ्लेक्सच्या माध्यमातून बोर्डच्या माध्यमातून ग्रामस्थांना कळवण्यात येईल. घरोघरी जाऊन आम्ही या उमेदवारांचा प्रचार करणार आहोत. आणि कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता समाजकारण आणि विकासाबद्दल आम्ही हे प्रचाराचा मुद्दा राहील. मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की पुन्हा एकदा आमच्या पाडळी बारव ग्राम विकास पॅनलला साथ द्या व आमच्या सर्व उमेदवारांना भरभरून मताने विजयी करा. सरपंच साहेब, आपण 5 वर्ष लोकनियुक्त सरपंच राहिलेले आहेत. आता परत आपण पॅनल उभा केलेला आहे. याच्यातलं विजन, आता कोणती कामं बाकी आहेत? मागच्या वेळेस तर भरपूर कामं झालेली आहेत, आता काय कामं बाकी आहेत आणि लवकरच कोणती मार्गी लागणार आहेत? आता पहिलं मूळ गाव सजा आमचं पाडळीनंतर आम्हाला बारव गावाला, ज्या गावाने आम्हाला समाविष्ट करून घेतलं पाडळी गावाने बारव गावाला, त्या गावामध्ये पाडळी गावामध्ये आमच्या याच्या अगोदर पंचवार्षिकमध्ये हे सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावसुद्धा माहिती आहे, गावाला सुद्धा माहिती आहे. रस्ते असतील, पिण्याचे पाणी असतील किंवा बाकीचे गटर असतील, या सुविधा नव्हत्या जास्त प्रमाणात. त्या आल्यानंतर मी त्या सुविधा ज्या जिथं रस्ते नव्हते त्या ठिकाणी 1.5 कोटीचे रस्ते असतील किंवा डोंगरी विभागाचे असतील, 25-15 मधले असतील, पिण्याचे पाणी जलजीवन योजना असेल, शाळेची कामं असतील, दवाखान्याची कामं, शिक्षण, आरोग्य याच्यावर चांगल्या पद्धतीचा भर देऊन त्या भागामध्ये ज्या वस्त्या, आता बुट्टे वस्ती एक साधारण उदाहरण घ्या. बुट्टे वस्ती, या बुट्टे वस्तीमध्ये आमचं ज्यावेळेस मी पदभार घेतला त्या बुट्टेमध्ये वस्तीमध्ये रस्ता नव्हता, पिण्याची पाण्याची सोय नव्हती. ते तिथं आम्ही सर्व रस्ते केले, पिण्याच्या पाण्याची योजना केली. आणि आमची जी वरची कबाडवाडी जिथं रस्ता हा होता परंतु त्याच्यावर डांबर पडलं नव्हतं, त्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेतून मी जवळपास 1,42,43 लाख रुपयाचा तो रस्ता मंजूर करून त्या भागाला न्याय द्यायचं काम केलं. आता तुळजाई वस्ती असेल किंवा आपली वाजे वस्ती असेल, कातकरी वस्ती असेल,
तुळजाई वाजे वस्तीमध्ये संपूर्ण पिण्याची पाणी सोय नव्हती, तिथं आम्ही घरोघरी पिण्याची पाणी सोय केलेली आहे. आता तिथं रस्ता नव्हता, रस्ता केला. कातकरी वस्तीमध्ये ज्या ड्रेनेजच्या सुविधा असतील, की संडास बाथरूम असतील, रस्ते असतील, हे सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही केलेले आहे. शाळा बघा ना, तुम्ही ग्रामपंचायत बघा, PSC सब सेंटर बघा, आमचं पाडळीचं उपकेंद्र बघा, इथं जाऊन तुम्ही सुविधा बघा, त्याचे कामं केलेली बघा दर्जेदार. आणि त्या माध्यमातून 12 या ठिकाणी आम्ही पिण्याची पाण्याची योजना असेल 2.5 कोटी रुपयाचा निधी जो शिवनेरी विकास पर्यटनच्या माध्यमातून 2018 सालापासून जो मंजूर झाला होता, त्यानंतर त्याला स्थगिती सरकारने दिली. त्यानंतर माननीय आमदार अतुल शेठ बेनके यांच्या मातून ती स्थगिती उठून आज 12 या गावामध्ये चांगल्या पद्धतीने दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण पाहत असतात. जुन्नर शहराच्या जवळ गाव आहे, गल्लीनं गल्ली आपण बघितलं तर कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत. पूर्वीच्या काळी बघा, गटर व्यवस्था बघा, गटर व्यवस्था 100% आमची नाही तर 80% योजना झालेल्या आहेत. काय काय भाग झपाट्याने वाढत आहे. याच्या 25 काळामध्ये आम्ही गटर, लाईट, पाणी आणि ही सुविधा ज्या ज्या भागात सुविधा आता नवीन वस्ती वाढत आहे ते देण्याचा मानस आमच्या या सर्व पॅनलचा राहील. ग्रामपंचायतीचे जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत हे सर्व आम्ही कटिबद्ध आहोत हे विकासाचे काम करण्यासाठी. ताई, आपण सरपंच पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले आपल्या पॅनलने काय काय योजना आपण आखल्या पुढच्या? नमस्ते, जय जिजाऊ जय शिवराय. मी पाडळी 12 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावाच्या सर्वांनी एक मुखाने मला पाठिंबा दिलेला आहे. माझं चिन्ह कपशी आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागे गेल्या पंचवार्षिकसाठी सरपंच भाऊ संतोष भाऊ केदारी होते. तसेच आमच्या गावाचे 2 वेळा दोन्ही पंचवार्षिक सरपंच असणारे ज्ञानेश्वर नाना कबाडी आहेत. तर ह्यांचा मला भरपूर पाठिंबा मिळेलच नंतरच्या विकासाच्या कामासाठी, म्हणून मी देखील उभारी धरलेली आहे. आणि त्याचप्रमाणे माझा मसाल्याच्या व्यवसायाला महिलांनी विशेषतः पाडळी 12च्या भरपूर महिला माझ्या एक कस्टमर ग्राहक म्हणून माझ्याकडं अगदी क्वालिटी मी एकदम छान देते, म्हणजे एकदम माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे येतात. आणि जो विश्वास माझ्या मसाल्याच्या व्यवसायाला सर्वांनी दिलेला आहे तोच विश्वास मला या सरपंच पदासाठी सर्वांनी द्यावा. आणि मी सदैव तुमच्यासाठी कटिबद्ध राहील आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचणी भासल्या तर मी प्रत्येकाच्या हाकेला साथ देईल. तुम्ही मला जी ही संधी दिलेली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. आणि माझी निशाणी आहे कबशी आणि आपल्याला 15 सदस्य दिलेले आहेत. आपल्या सर्व पॅनलला बहुमताने विजयी करा एवढीच अपेक्षा. ताई, आपण जेव्हा अर्ज दाखल करताना किंवा गावात प्रचारासाठी फिरताना मोठं महिलांचं मोठं शक्ती प्रदर्शन दिसून येतं, तर महिलांसाठी आपण काय करणार, काय अशा कल्पना तयार केलेल्या आहेत का? मी आता मसाला व्यवसाय करत आहे. मसाला व्यवसाय करत असताना माझ्याच गावातील आता माझ्याकडे जवळपास 18 ते 20 महिला रोजगार घेऊन काम करतात. आजही मी असं ठरवलं आहे की मी सरपंच पदावर जेव्हा जाईल तर माझ्याकडे 4 जणी ज्या आहेत त्या पूर्ण वेळ माझा व्यवसाय सांभाळू शकतात, इतकं त्यांना ट्रेन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी 12ला देखील ट्रेनिंग दिलेलं होतं. तर त्यापैकी बऱ्याच जणी छोटा मोठा व्यवसाय करतात, काही जणी आपल्याकडून घेतात, बाहेर त्यांचे कोणी रिलेटिव्ह असतील तर तिकडे सुद्धा विक्री करतात. म्हणजे एक अनुषंगाने त्यांना छोटा मोठा का होईना रोजगार मी दिलेला आहे. आणि अजून नवनवीन योजना मी यामार्फत आणून किंवा ह्या व्यवसायाच्याच ह्याला जोड देऊन काहीतरी वेगळं करता येईल का ह्याचं अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.